सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः प्रकृते रुद्राय यथा प्रणता या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। थोड़ा हाथ में पानी ले लो, संकल्प करेंगे मराठी हातात पाणी घ्या, संकल्प करू। नेमकं या संवाद यात्रे भक्तिशक्ती संवाद यात्रेविषयी नेमकं आतापर्यंत हिंदुत्वाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बोललं गेलं, हिंदुत्व सांभाळणारं एकमेव व्यक्तिमत्व होऊन गेलं ते अर्थात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब। त्यांच्यानंतर ही धुरा सांभाळली ती स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेबांनी। पण नंतरच्या काळात साहेबांना महाराष्ट्राने चित्र पाहिलं काय होतं, पण तोच त्यातली ते ठिणगी बाहेर पडली आणि पूर्ण ज्वाला महाराष्ट्रात पसरली। तो ज्वाला होता तो अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाचा हिंदुत्वाच्या जागराचा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर महाराष्ट्रावर व्हावा आणि हा जागर होत असताना केवळ आपला दौरा हो नसून ते एक संवाद घडावा। संवादातनं अनेक प्रश्न मार्गी लागत असतात। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे आम्ही 6 विभागात अशी सगळी यात्रा घेऊन चाललो आहे। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, त्यातला पश्चिम महाराष्ट्रातला हा माझा 4था जिल्हा आहे। 17 जिल्ह्यामध्ये मी आज सकाळपासून अगदी म्हणजे म्हसवडच्या सिद्धनाथापासून गोंदवलेकर महाराज असतील, सज्जनगड असेल, एरंडेश्वरचा मारुती असेल आणि अगदी पुढे आता अगदी क्षेत्र महाबळेश्वरपर्यंत पुढे आई काळूबाईचं दर्शन आहे आणि अन्य अनेक असे क्षेत्र आहेत। हेतू काय सांगण्याचा, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या 17 जिल्ह्याला ऐतिहासिक आणि महापुरुषांचा संतांचा असा जिल्हा आहे। हजारो कीर्तनकार, हजारो निरूपणकार आणि त्यासोबत महत्त्वाची तीर्थक्षेत्र या जिल्ह्यामध्ये शिवरायांच्या चरणस्पर्शानं पुणित असणारा अगदी महाबळेश्वरसारखा आपलं प्रतापगडसारखा किल्ला या ठिकाणी आहे। म्हणजेच काय, या सगळ्या तीर्थक्षेत्रांना, या सगळ्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देत त्या ठिकाणी लाखो लोक जात असतात। पण नेमक्या तिथे सगळ्या सुविधा आहेत का? लोकांना अगदी पिण्याच्या व्यवस्थेपासून, शौचालयाच्या व्यवस्थेपासून, मंदिरांच्या डागडुजीपासून आणि त्यासोबतच तिथे सेवाधारी असणारी जी मंदिरे आहेत, जी काही मंडळी आहेत, त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे हे सगळं व्यक्तिगतरित्या जाऊन एखादा राजकीय व्यक्ती गेल्यानंतर बऱ्याचदा अडचणी असतात की काहीतरी हेतू परस्परती आलेले आहेत। मात्र अक्षय महाराज आपण स्वतः जावं, कारण की आपण आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करताय आणि आपल्या दारानं ती मंडळी आपल्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतील आणि त्यांच्या समस्या जाणून त्या माझ्यापर्यंत मांडाव्यात। म्हणजे अगदी माझा हा 2 दिवसात दौरा झाल्यानंतर मी रोज रात्री तिथे जे जिल्हाधिकारी महोदय आहेत त्यांना भेटतोय, एक निवेदन त्यांना देतोय आणि मला सांगायला कौतुक वाटतंय की ज्या ज्या जिल्ह्यात मी आतापर्यंत जाऊन आलो त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टरांना दिलेल्या निवेदनावरती आज तात्काळ कारवाई सुरू झाली। अपेक्षा एवढीच आहे की हिंदुत्व हे केवळ बोलण्याकरता नसून हिंदुत्व हे आम्ही आचरणातनं दाखवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा 2 डोळ्यांनी राज्यकारभार केला, एक होते समर्थ रामदास स्वामी आणि दुसरे होते तुकोबा आहे। म्हणजे काय, संतांचे डोळे, संतांच्या विचारांचे डोळे या सत्तेला आहेत, अर्थात शिंदे सरकारला आहेत। मला वाटतं की या महाराष्ट्राचा कायापालट करण्याची ताकद देखील आदरणीय एकनाथ शिंदेंच्या मध्ये का आहे, तर त्यांच्या मला वाटतं की त्यांच्या मुळाशी अध्यात्म आहे। समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। किंवा समर्थ म्हणतात पहिले ते राजकारण, दुसरे ते हरिकथा निरूपण। राजकारणाला हरिकथेची कुंडलं पाहिजेत आणि हरिकथेला राजकारणाचा आश्रय पाहिजे, कारण की राजसत्तेला जर धर्मसत्तेचे डोळे असतील तर ती उत्तमरित्या राजकारभार करेल, पण धर्मसत्तेचा आश्रय नसेल तर ती राजसत्ता आंधळी असते। काल दुर्दैवाने काही नेत्यांनी काल असा उल्लेख केला की मला निमंत्रण आलं तरी अयोध्येला जाणार नाही। अशा मंडळींच्या हातात जर महाराष्ट्राचा राज्यकारभार जर आपण मागच्या काळात दिला तर महाराष्ट्राची काय प्रगती होणार आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे मला वाटतं की अनेक मंडळींनी बंड पुकारले, ती मंडळी वेगळी झाली, पण राजकारणाला इथं सोडून द्या तुम्ही।
राजसत्ता ही धर्मसत्तेसोबत कशी चालू शकेल याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. आमचं हिंदुत्व हे विकासाचं आहे. आमचं हिंदुत्व हे लोकांच्या मनातलं नेमकं काय, लोकांना काय अपेक्षित आहे ते उराशी बाळगून चालणार आहे. म्हणजे मागील 2 वर्षापासून म्हटलं जातं की आरोग्याच्या अनुषंगाने काम केल्यानंतर तो अक्षरशः देव असतो. ज्यावेळी माणूस अडचणीत असतो काय म्हणतो की देवा आता मला वाचव. महाराष्ट्राच्या जवळपास लाखो लोकांच्या जनतेने ज्यावेळी आरोग्याच्या अडचणी आल्या त्यावेळी त्यांना एकच देव आठवला. मी तुलना करत नाही आहे, पण त्या देवाचा अंश असणारा मुख्यमंत्री अर्थात एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नावात एकनाथ आहे. संत एकनाथ जसे लोकांसाठी कार्यरत होते त्यांनी गाढव आणि देव बघितलं असेल की ते भेदभाव नाही केला. त्या गाढवाला गंगेचं आणलेलं पाणी पाजलं. मुख्यमंत्री महोदयांचं भाग्य की त्यांना संत एकनाथांचं नाव लावलं आहे. तेही त्या विचारांचे पाईक आहेत, विचारांचे वारसदार आहेत. मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या जनतेला आत्तापर्यंत जे काही नाही मिळालं ते सर्वांगीणपणे देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि आज मी महाबळेश्वर क्षेत्रामध्ये आलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या मंदिराला आहे. ऐतिहासिक वारसा असणारे मंदिर आहे, पण इथे अजूनही काही गोष्टींची कमतरता मला जाणवते. या सगळ्यांच्या नोंदी मी माझ्या व्यक्तिगतरित्या पातळीवरती घेतलेल्या आहेत. तात्काळ मी मुख्यमंत्री सादर करणार आहे. उद्याच ते जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. मला वाटतं की अहिल्याबाई होळकरांनंतर खूप मोठा जीर्णोद्धाराचं काम त्यांनी केलं आहे. स्त्री शिक्षणाची गंगा ज्यांनी प्रवाहित केली ते आमच्या सावित्रीबाई फुलेंचा उद्या उत्सवाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदी येत आहेत. म्हणजे केवळ अध्यात्मच नाही तर सर्वांगीण सगळ्या विषयांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यरत आहेत. आदरणीय आमच्या आदरणीय पुरुषोत्तम या ठिकाणी आहेत. ज्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही आज हा पूर्ण दौरा केला आहे. मला वाटतं की त्या काळामध्ये आपल्याला याच्यातनं खूप मोठं काही वेगळा बदल घडला आहे. महाबळेश्वर केवळ पर्यटन ओळख न राहता महाबळेश्वर हे 5 एकंदर तसं तर 7 सप्त गंगा नद्यांचं ते कृष्णा नदी आपल्याला प्रवाह माहिती आहे, वेण्णा माहिती आहे, गायत्री माहिती आहे, सावित्री माहिती आहे. पण त्यांचे मूळ स्थान असणारं क्षेत्र कुठलं तर आपण ज्या परिसरात उभा आहोत हे तर मूळ क्षेत्र आहे. याच्या अनुषंगाने काय विकास करता येईल याचा एक चांगला आराखडा आणि अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहे. तर मला खात्री आहे की तात्काळ मुख्यमंत्री त्याच्यावरती कारवाई करत आपल्या सगळ्यांना न्याय देतील. ॲक्च्युली ही जी यात्रा तुम्ही सुरू केलेली आहे नेमकं काय याच्याबद्दल तुमची संकल्पना काय नेमकी? हे पहा, महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या आमचे जे आध्यात्मिक आघाडीचे जे प्रमुख आहेत ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते आहेत म्हणजे ते अक्षय महाराज भोसले. आणि आज त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा दौरा आयोजित केला आहे. आणि त्यांच्या भेटीच्या माध्यमातून सर्व मंदिरं, पुरातन जी मंदिरं आहेत त्यांना तीर्थस्थळ जे आहेत त्यांना भेटी देऊन तिथल्या अडीअडचणी काय आहेत त्या समजून घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात